नमस्कार, आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। प्रथमतः ज्या महापुरुषांनी ज्या महामातेंनी तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या सर्वच महामातेंना महापुरुषांना मी इथे नमन करतो, वंदन करतो। सांगायला अतिशय दुःख वाटतंय। गेल्या 2 वर्षापासून नगर परिषद श्रीगोंदा असेल किंवा जे काही संबंधित कंत्राटदार आहे त्यांच्या कंपनीकडून जी काही आमच्या कंत्राटी कामगार आहेत आरोग्य विभागाची, त्यांची जी काही पिळवणूक होते, छळ होतोय। मी पिळवणूक आणि छळ याच्यासाठी म्हणतोय की एक 5-5 महिन्याचे 4-4 महिन्याचे पगार होऊन द्यायचे आणि मग कुठेतरी 2 पगार वाटायचे, असं हे जे काही 2 वर्षापासून चाललंय याला आम्ही वेळोवेळी वाचा फोडलेली आहे। परंतु हे होत असताना आत्तापर्यंत फक्त आमच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं नगरपालिकेने आणि त्या संबंधित कंत्राटदारांनी केलेली आहेत। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने येथे 29 तारखेला कलेक्टर कचेरी येथे आमरण उपोषणास बसणार आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, कामगारांचा पगार वेळेवर झाला पाहिजे। आत्तापर्यंत जे काही पीएफ थकीत आहे त्यांचा तो पीएफ त्यांना मिळाला पाहिजे। आठवड्यातून त्यांना एक पगारी सुट्टी मिळाली पाहिजे। जी काही सेफ्टी किट द्यायला पाहिजे ती दिली पाहिजे। आणि अशा एक आणखीन 2-4 मागण्या आहेत, त्या आम्ही तुम्हाला आमचं जे काही निवेदन आहे ते तुम्हाला देऊच आणि तिथे आम्ही जाहीरही करू। आणि हे जर आम्हाला येत्या काही दिवसामध्ये उपोषणाला बसल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर मान्य जर नाही झाल्या तर हा जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे, ही जी संबंधित एक कंपनी आहे, हिला नगरपालिकेने म्हणा महानगरपालिकेने आपल्या आयुक्तांनी हिला ब्लॅकलिस्टेड करावं, ही आमची प्रामुख्याने एक मागणी आहे। कारण कामगारांकडून तुम्ही 30-30 दिवस गुराढोरासारखं काम करून घ्यायचं। आपल्या श्रीगोंदा शहरातले जे काही घाण आहे, ज्याला आपण हात लावू शकत नाही, अशा सगळ्या घाण वस्तू आपल्या कर्मचाऱ्यांकडून तुम्ही 30-30 दिवस राबवून त्यांना काम करून घ्यायचं आणि त्यांचा मोबदला देता किती हो तुम्ही? हे सगळं असताना मोबदलाही त्यांना द्यायला पाहिजे तेवढा देत नाहीये आणि वेळेवर देत नाहीयेत तुम्ही। ही खूप खेदाची बाब आहे, दुःखाची बाब आहे। आणि मी याच्या अगोदरही सांगितले, सीओ मॅडम आपल्या थोडी तरी माणुसकी असेल तर तुम्ही समोर या। तुम्ही त्या कंत्राटदाराला वेळोवेळी त्याची पाठराखण करण्याचं काम करताय, हा आमचा आरोप आहे तुमच्यावर। कारण तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे 10/5/2024ला एक पत्रक जाहीर केलं होतं। त्या पत्रकामध्ये आपण असं सांगितलं होतं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत ते येत्या 7 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करू। दुःखाची बाब ही आहे की अजून 2 महिन्याने त्याला वर्ष पूर्ण होईल तरी देखील तुम्ही कुठलीच मागणी आमची मान्य केलेली नाहीये। तुम्हाला आमची विनंती असेल, तुम्ही लवकरात लवकर तुमचे डोळे उघडावे, अन्यथा जे काही इथे दुष्परिणाम त्याचे होतील त्या सर्वस्वी जबाबदार इथली नगर परिषद असेल आणि तो संबंधित कंत्राटदार असेल। जय। मी कृष्णा सासाने, मी घंटागाडी ड्रायव्हर काम करतो आणि विषय असा आहे की आमचा पेमेंट 5-5 महिने पेमेंट पेंडिंग राहतं आणि नंतर 2 महिन्याचा पगार करायचा, परत त्याच्यात पीएफ भरला जात नाही। आणि आता असं म्हणतात की 8 तास काम करायचं, 8 तास काम करायचं तर 8 तास एवढा पगार पण मिळाला पाहिजे। आणि इतकं घाण काम करून घ्यायचं आणि परत पेमेंटच्या वेळेस पैसे नाही, फंडच जमा नाही झाला, पेमेंट नाही आलं, हे असे कारणं सांगून आम्हाला वारंवार टाळायचं। आणि आमचा जवळपास 2 वर्षाचा पीएफसुद्धा भरला नाही। आणि आम्हाला एवढीच आमची एक इच्छा आहे की आम्हाला पगारी सुट्टी असावी आणि हे पीएफ पगार वेळेवर व्हावा, अन्यथा आता आम्ही उपोषण करणार आहे आणि पगार वाढ व्हावी। 28 तारखेला काम बंद आंदोलन करणार आहे। मी आपला काळी श्रीगोंदा, माझा हातावरचं पोट। ज्या टायमाला एक अशी महामारी वेगनं आलता, त्या टायमाला त्यांच्या आईबापांना त्यांचे पोरं हात नाही लावत, यांनी आम्हाला या कॉन्ट्रॅक्टदारांनी डबल हाजरीने कामं आम्हाला करायला लावले। तरी बी त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी कमी कामं करायला लावून बी आम्हाला जे बॉड्या जाळायला लावून बी आम्हाला यांनी दिलं नाही। कारण की आम्हाला म्हणे डबल हाजरीने काम करा, पण आम्हाला डबल हाजऱ्या दिल्याच नाही। आणि बी आम्हाला 38-38 हजार रुपये आम्हाला त्यांनी असे थकवून ठेवलेत। आणि ते मंगेशजी जेवरे साहेब होते
त्यांनी आम्हाला अतिक्रम काढलं, आमचं अतिक्रम बायपासचं काढलं. त्या टायमाला त्यांनी 10-10 हजार, आम्ही त्यांना विचारतो आमचं तर डबल हजेरी नाही, तर तुम्ही हजेरी आमचं ही 10-10 हजार रुपये कशाची सोडली. मी ह्या बोलून मी यांना कॉन्ट्रॅक्टदाराला यांना बोललो आणि नगरसेवक ही नुसतं आम्हाला आश्वासन मारून आम्हाला इथं जाम करून टाकले. आता पगार भेटतो नाही, आता बी पगार भेटत नाही. आता नुसतं पगारासाठी आता पगार झाले असते तर त्याची लगे उधारी आम्ही जी घेतो त्याच्या तिकडे आम्हाला तर रुपया राहत नाही. ज्याचं आहे त्याचं सुट्टी तर नाही, सुट्टीवर 2-4 दिवस राहिले, आजारी पडलो तर ते म्हणते आजारी पडल्यानंतर ते म्हणते तू काय कशामुळे पडला, तू 10 रुपयात ही करता. हा आम्हाला काय, आम्ही हक्काचं काम करतो. आम्हाला